संसदेचे अधिवेशन आणि त्यात मांडण्यात येणारी महत्त्वाची विधेयके यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एनडीएचे संख्याबळ अधिक मजबूत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। FCRA, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना पाठिंबा मिळवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे। याच राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं काय सुरू आहे पडद्यामागं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ घडवून सत्तेचे समीकरण बदलणारे एकनाथ शिंदे आता दिल्लीच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत असं दिसत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्हींपासून दूर असलेल्या पक्षाच्या खासदारांना एनडीएच्या जवळ आणण्याची महत्त्वाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। शिंदे यांनीही ही जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे आगामी काळात शिंदे केवळ महाराष्ट्रातील महायुतीचे नेते म्हणून नव्हे तर एनडीएचा विस्तार करणारे महत्त्वाचे राजकीय दुवा म्हणून दिल्लीत सक्रिय होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। सरकारला भविष्यात काही महत्त्वाची घटनात्मक विधेयके संसदेत मंजूर करून घ्यायचे असतील तर केवळ एनडीएचे विद्यमान संख्याबळ पुरेसे ठरणार आहे का हा प्रश्न आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारकडून आधीच विविध पक्षांशी संवाद वाढवला जात असल्याचे चित्र आहे। एकनाथ शिंदे जर या प्रक्रियेत प्रमुख समन्वयकाची भूमिका बजावणार असतील तर महत्त्वाच्या विधेयकांवर सरकारच्या बाजूने किती राजकीय समर्थन उभे राहते हीच शिंदेंच्या मिशन एनडीएची खरी परीक्षा असेल। शिंदेंनाच मोदींची पसंती का? हा प्रश्न सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाचा मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन करताना अत्यंत मोठी राजकीय जोखीम घेतली। शिवसेनेतील मोठा गट आपल्यासोबत आणला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले। त्यानंतर महाराष्ट्रातील महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी शिंदेंनी सातत्याने राजकीय संवादाची भूमिका निभावली। वेगवेगळ्या गटातील नेत्यांशी संवाद साधणे, नाराजांना सोबत घेणे आणि राजकीय समीकरणे प्रत्यक्षात उतरवणे ही शिंदेंची शैली आता दिल्लीतील मिशन एनडीएसाठी वापरली जाणार असल्याची चर्चा आहे। म्हणजेच महाराष्ट्रात ज्या राजकीय कौशल्याचा वापर शिंदेंनी केला त्याच कौशल्याची राष्ट्रीय पातळीवर चाचणी होणार आहे। पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संबंध महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणापुरते मर्यादित राहिलेले नाहीत। आता जर सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंना एनडीए बाहेरील खासदारांशी संवाद साधून त्यांना एनडीएच्या जवळ आणण्याची जबाबदारी देण्यात आली असेल तर त्याचा एक स्पष्ट राजकीय अर्थ निघतो। मोदींना शिंदेंची राजकीय नेटवर्किंगची क्षमता उपयोगी वाटत आहे, कारण या मोहिमेत केवळ भाजपच्या विचारधारेजवळ असलेल्या पक्षांशी चर्चा पुरेशी नाही। काही पक्ष इंडिया आघाडीत नाहीत, काहींची भूमिका तटस्थ आहे तर काही पक्ष विशिष्ट मुद्द्यांवर सरकारला समर्थन देऊ शकतात। अशा परिस्थितीत थेट भाजपऐवजी शिंदेंसारखा मित्रपक्षाचा नेता संवादाचा चेहरा बनवणे ही रणनीती ठरू शकते। याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए सोबत नव्याने आलेल्या सुमारे 45 खासदारांना नाश्त्यासाठी बोलावले। NCPI, शिवसेना शिंदे गट, RPI आठवले गट, राष्ट्रीय लोक मोर्चा, AIADMK आणि UPPL या पक्षांचे खासदार या बैठकीत सहभागी झाले। यातील NCPI चे 20 खासदार विशेष चर्चेत आहेत। हे खासदार यापूर्वी तृणमूल काँग्रेस सोबत होते। या बैठकीचा राजकीय संदेशही महत्त्वाचा आहे। भाजपला केवळ विद्यमान मित्रपक्ष टिकवायचे नाहीत तर एनडीएची राजकीय व्याप्ती वाढवायची आहे आणि या विस्ताराच्या प्रक्रियेत शिंदेंना महत्त्वाची भूमिका मिळणार असेल तर ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी जबाबदारी ठरू शकते। शिंदेंसमोरचे मिशन 3 पातळ्यांवर असल्याचे मानले जात आहे। पहिले, एनडीए बाहेरील पक्षांशी संवाद। दुसरे, इंडिया आघाडीत नसलेल्या तटस्थ किंवा स्वतंत्र खासदारांना सरकारच्या जवळ आणणे। तिसरे, संसदेत महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी सरकारला आवश्यक समर्थन मिळवून देणे। यामध्ये महिला आरक्षण, परिसीमन यांसारख्या संभाव्य महत्त्वाच्या विधेयकांचा संदर्भ विशेष महत्त्वाचा ठरतो। महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत आणण्यात शिंदेंनी भूमिका बजावली। आता राष्ट्रीय पातळीवर आणखी काही राजकीय गटांना एनडीएच्या जवळ आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत असेल तर हा त्यांच्या राजकीय प्रभावाचा पुढचा टप्पा ठरू शकतो। दरम्यान शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानेही राजकीय चर्चांना वेग आला आहे. अकाली बादल पुन्हा एनडीएमध्ये येणार का यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले तरी मोदी बादल भेटीमुळे या शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे. अकाली दल, डीएमके यासह अन्य प्रादेशिक पक्ष भाजपसोबत घेण्यासाठी प्रयत्न करत असून शिंदेच्या रूपाने एक संकटमोचक राष्ट्रीय राजकारणात तयार होतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.